नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 28 जानेवारी 2018 महाराष्ट्र सेट या परीक्षेमधील संप्रेषण कम्युनिकेशन या घटकावरील विचारले गेलेले प्रश्न. प्रश्न क्रमांक 19. भारतीय चित्रपटांच्या संदर्भात CBFCचा योग्य अद्याक्षर विस्तार कोणता? विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ CBFC इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इंडियन फिल्म्स? पर्याय क्रमांक ए सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन, पर्याय क्रमांक बी सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म कंटेंट, पर्याय क्रमांक सी सेंट्रल बोर्ड फॉर फिल्म सेन्सॉरशिप आणि पर्याय क्रमांक डी सेंट्रल बोर्ड फॉर फिल्म क्लासिफिकेशन. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन. CBFC फुल फॉर्म आहे सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन. पुढील प्रश्न क्रमांक 20. वृत्तपत्रांच्या संदर्भात पेज 3 बातम्या या संज्ञेचा अर्थ काय? इन द कॉन्टेक्स्ट ऑफ जर्नलिझम व्हॉट इज मीन्ड बाय पेज 3 न्यूज? पर्याय क्रमांक ए राजकारण व समाजासंबंधीच्या ठोस व घटना केंद्री बातम्या ज्या वृत्तपत्रांच्या तिसऱ्या पानावर छापल्या जातात. पर्याय क्रमांक बी वलयांकित व्यक्ती सेलिब्रिटी वा तारेतारकांच्या सार्वजनिक व वैयक्तिक आयुष्याशी संबंधित हलक्या रंजनप्रद बातम्या. पर्याय सी बलात्कार खून व अन्य गुन्हेगारी विषयक बातम्या ज्या वृत्तपत्रांच्या तिसऱ्या पानावर छापल्या जातात आणि पर्याय क्रमांक डी भ्रष्टाचाराच्या संबंधित शोधक वा विश्लेषणात्मक बातम्या ज्या वृत्तपत्रांच्या तिसऱ्या पानावर छापल्या जातात. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पेज 3 न्यूज ह्या वलयांकित व्यक्ती म्हणजेच सेलिब्रिटी व तारेतारकांच्या सार्वजनिक व वैयक्तिक आयुष्याशी संबंधित हलक्या रंजनप्रद बातम्या असतात. सॉफ्ट स्टोरीज ऑन सोशल अँड पर्सनल लाईव्स ऑफ सेलिब्रिटीज अँड स्टार्स. पुढील प्रश्न 21. संगणकाद्वारे लिखित कंसात टंकित मजकुराच्या संदर्भात पुढील निशब्द चिन्हसंचातील वेगळा घटक ओळखा. इन द कॉन्टेक्स्ट ऑफ कम्प्युटर जनरेटेड टाइप्ड टेक्स्ट आयडेंटिफाय द ऑड नॉन व्हर्बल क्लू फ्रॉम द फॉलोइंग. पर्याय क्रमांक ए ठळक बोल्ड, पर्याय क्रमांक बी भावचिन्ह इमोटिकॉन, पर्याय क्रमांक सी तिरपे अक्षर इटॅलिक, पर्याय क्रमांक डी अधोरेखित. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इमोटिकॉन. संगणकाद्वारे लिखित मजकुराच्या संदर्भात निशब्द चिन्ह संचातील वेगळा घटक कोणता आहे तर भावचिन्ह इमोटिकॉन. पुढील प्रश्न 22. जाहिरातदाराच्या दृष्टिकोनातून जाहिरात एक यशस्वी संज्ञापन होण्याचा सर्वोच्च निकष कोणता? फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ द ॲडव्हर्टायझर व्हॉट इज द अल्टिमेट क्रायटेरिया ऑफ सक्सेस ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट ॲज कम्युनिकेशन? पर्याय क्रमांक ए मोठ्या सर्वसाधारण जनसमूहाला ही जाहिरात लक्षात राहिली, पर्याय क्रमांक बी लक्ष्य गटाने ती जाहिरात स्वीकारली व आत्मसात केली, पर्याय क्रमांक सी
मोठ्या सर्वसाधारण जनसमूहाला ती जाहिरात सौंदर्यशास्त्रीयदृष्ट्या आवडली आणि पर्याय क्रमांक डी, लक्ष्य गटाने त्या जाहिरातीवर चर्चा केली. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, की लक्ष्य गटाने ती जाहिरात स्वीकारली व आत्मसात केली. द ॲड इज ॲक्सेप्टेड अँड इंटरनलाइज्ड बाय द टार्गेट ग्रुप. पुढील प्रश्न क्रमांक 23. ज्ञान हे मुख्यत्वे विद्यार्थ्यांच्या अन्वयार्थ काढण्याच्या क्षमतेत दडलेले असते असे मानणारे शिक्षक पुढीलपैकी कशावर जास्त भर देतील? पर्याय क्रमांक ए, प्रभावी व्याख्यान देण्यावर, पॉवरफुल लेक्चरिंग. पर्याय क्रमांक बी, माहिती संप्रेषित करण्यावर, ट्रान्समिटिंग इन्फॉर्मेशन. पर्याय क्रमांक सी, सादरीकरणावर, प्रेझेंटेशन. आणि पर्याय क्रमांक डी, चर्चा व अर्थात्मक वाटाघाटींवर, डिस्कशन अँड निगोसिएशन. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, डिस्कशन अँड निगोसिएशन. पुढील प्रश्न 24वा. डेनिस मॅकवेल संज्ञापनाची व्याख्या पुढील प्रमाणे करतात. संज्ञापन ही सहभागी घटकांमधील सामायिकता वाढविणारी प्रक्रिया आहे, पण मुळात ती प्रक्रिया घडून येण्यासाठीच सामायिकतेचे घटक आवश्यक असतात. या व्याख्येच्या आधारे खालीलपैकी कोणते अनुमान तार्किकपणे वैधपणे निघू शकत नाही? पर्याय क्रमांक ए, संज्ञापन हे विविध पातळ्यांवरील संस्कृतीवर आधारलेले असते. पर्याय क्रमांक बी, संज्ञापनामध्ये प्रेषक हा अधिक महत्त्वाचा असतो. पर्याय क्रमांक सी, संज्ञापनामुळे प्रेषक व ग्राहक अशा दोघांमध्येही बदल घडतो. आणि पर्याय क्रमांक डी, संज्ञापन एक सामायिक चिन्हांकित आवरण निर्माण करते. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, संज्ञापनामध्ये प्रेषक हा अधिक महत्त्वाचा असतो. तर हे होते 28 जानेवारी 2018 सेट या परीक्षेतील कम्युनिकेशन या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. धन्यवाद.